ಹಿಡ್ಕೊಂಡು ಟಚ್ ಮಾಡಿ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಪರಮಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀಮದಾನಂದ ತೀರ್ಥ ಭಗವತ್ಪಾದಾಚಾರ್ಯ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಹರಿ ಓಂ ಯೋಂತ ಪ್ರವಿಶ್ಯ ಮಮ ವಾಚಮಿಮಾಂ ಪ್ರಸುಪ್ತಾಂ ಸಂಜೀವಯತ್ಯಖಿಲ ಶಕ್ತಿಧರ ಸ್ವಧಾಮ್ನಾ अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अशेषवाग्जाड्यमलापहन्त्री नवं नवं स्पष्टसुवक्प्रदायिनी ममेह जिह्वाग्रसुरङ्गनर्तकी भवत्प्रसन्नां वदने च मे श्रीः अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां विदोषभाश्चिन्तितसन्मनोरथप्रदस्तुतिमण्डनमण्डनायितः सदा मम अज्ञानतमो विनाशकश्रुतिशचिन्तामणिरस्तु भूतितः पूज्याय राघवेन्द्राय सत्यधर्मरताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे सत्याभिनगराज्योत्तान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्याय सुदारतान् सत्यप्रमोदसञ्जातं विद्वत्कुमुदबान्धवं हितोपदेशकर्तारं सत्यात्मानं गुरुं भजे आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। सर्वप्रथम श्री श्री उत्तरादी मठाधीश 1008 श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजींच्या चरणकमलास अनंत साष्टांग नमस्कार करून श्री सत्यात्मतीर्थ स्वामी महाराजांचे पीठारोहण रमात्रिविक्रम अध्यात्मलहरी निमित्त चालत असलेल्या प्रवचन मालिकेत सर्व पदाधिकारी यांनी नेमून दिलेले विषय सत्संग महिमा यावर स्वामीजींच्या अनुग्रहाने तसेच माझे विद्यागुरूच्या आशीर्वादाने 2 शब्द बोलण्यास प्रयत्न करीतो। सत्संग महिमा। सत्संग म्हणजे काय? सत्संग कसे लाभते? सत्संगाचे फायदे काय आहे आणि सत्संगाची आवश्यकता आपल्याला किती व का आहे हे आपण पहिला पाहूया। असे अनेक प्रश्न या नास्तिक युगामध्ये उद्भवतात। तर मानव जन्म किती अनमोल आहे, आता त्याची दुर्दशा काय झाली आहे, मानवाची स्थिती काय आहे, हे सर्व आपण मानव जन्माची माहिती, मानव जन्माची महती, मानव जन्माची प्राधान्यता किती आहे 1-2 शब्दात पाहूया। सुभाषितकार सांगतो, तत्रापि जन्म शतकोटिषु मानवत्वं, तत्रापि जन्म शतकोटिषु ब्राह्मणत्वं, तत्रापि जन्म शतकोटिषु वैष्णवत्वं, तत्रापि जन्म शतकोटिषु मत्परत्वं। आपल्या मानवाची स्थिती, मानव जन्माची दुर्लभता हे एका एक सुभाषितकाराने खूप सुंदरपणाने सांगितले आहे। मनुष्य जन्म यायला 1-2 जन्म नाही तर 100 कोटी वर्ष, शतकोटिषु मानवत्वम, 100 कोटी
योनीमध्ये जीव फिरत 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 शेवटी मानव जन्मामध्ये येतो. या मानव जन्मामध्येही दुर्लभ ब्राह्मण, त्याच्यामध्येही विष्णू भक्त, त्यामध्येही श्रीमदाचार्यांचे अनुयायी. असे असताना भगवंताने प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक ब्राह्मणाला सांगत आहे की ब्राह्मणस्य च देहोयम क्षुद्र कामाय नेष्यते कृत्स्राय तपसे चेह प्रेत्यानंत सुखाय च. मनुष्य जन्म हे लौकिक ऐहिक सुखासाठी नाही, तर कृत्स्राय तपसे चेह अत्यंत कष्टकारी तपश्चर्या, भगवत ध्यान यामध्येच असावं, तरच प्रेत्यानंत सुखायच. तर काय मिळते? शेवटी शाश्वत असे सुख मिळते. पहिला साधन करा. साधनाने एक एक पायऱ्या आपण पुढं तुडवत जात असता आपल्याला योग्य असे मार्गदर्शन मिळते. तर त्याला पहिला टप्पा तर मनुष्य देह आहे. या मनुष्य देहाचे सार्थक होण्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे? मनुष्य जन्म आलेला आहे, त्यामध्ये ब्राह्मण आलेला आहे, त्यामध्ये विष्णू भक्त झालो आहे, त्यामध्ये श्रीमदाचार्यांचे अनुयायित्व पण आपल्याला प्राप्त झाले आहे. तर याची सार्थकता कशी करून घ्यावी? तर सत्संग साधला पाहिजे. सत्संग झाल्यास तरच या मानव जन्माची सार्थकता होते. तर सत्संग साधला पाहिजे. खरे आहे तर सत्संग म्हणजे काय? सत्संग म्हणजे काय हे जर करता आपल्याला कळाल्यावर आपण सत्संगामध्ये आपला वेळ घालविता येतो. तर शास्त्र सांगते सत्संग म्हणजे काय? तर सज्जनांचा सहवास म्हणजेच सत्संग. परमार्थ प्रमेयाचा मार्गदर्शन लाभणे म्हणजेच सत्संग. साधू संतांच्या आश्रयाखाली जीवन जगणे म्हणजे सत्संग. जेव्हा लौकिक विचारापासून दूर जाऊन भगवत तत्वाचे चिंतन, मनन, ध्यान करण्यास मन प्रवृत्त होते म्हणजेच सत्संग. खूप सुंदर अशी व्याख्या दिलेली आहे. 4च ओळीमध्ये संपूर्ण जीवन पटलाची व्याख्या सांगितलेली आहे सत्संगामध्ये. सत्संग म्हणजे काय? तर सज्जनांचा सहवास लाभणे. तर आपल्याला अनेक प्रश्न उद्भवितो. सज्जनांचा सहवास म्हणजेच सत्संग म्हटल्यावर आता सज्जन कोण? कोणाचा सहवास लाभायस पाहिजे? कोणाचा सहवास लाभावा? तर सत्संगाची लक्षणे काय? तर सांगतात श्रीमद भागवतामध्ये 5व्या स्कंदात 5व्या अध्यायामध्ये 2ऱ्या श्लोकात सांगतात महांतस्ते समचित्ता प्रशांता विमन्यव सुहृद साधवो ये. खूप सुंदर असे मार्गदर्शन करतात. कोणाला सत्संग म्हणावे, त्याची लक्षणे काय आहे? तर आध्यात्मिक ज्ञानामध्ये अत्यंत निपुण असणारा, चतुर असणारा, सर्वत्र समभाव असणारा, शांत मनाचा, कधीही क्रोधाविष्ट न होता, सर्वांचा हितचिंतक, घृणास्पद आचरण न करणारा, परोपकारी, दैवभक्त, सदाचारी, सत्कर्मामध्ये निरंतर आसक्ती असणारा, निर्वैर, निस्संग आणि निष्काम, हे जे लक्षण आहेत ज्याच्यात आहे त्याला सत्संग, सज्जन असे म्हणतात. संग म्हणजे सहवास. या लक्षणांचा सहवास ज्याला आहे त्याला सज्जन असे म्हणतात. तर एक टप्पा 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 बघत जाऊया. पहिला प्रश्न काय? सज्जन म्हणजे काय ते पाहिलो.
सज्जनची लक्षणं काय, सज्जन कोण. आता हे सत्संग कोणत्या माध्यमाने आपल्याला लाभते. तिसरा प्रश्न, सत्संग आपल्याला कोणत्या माध्यमाने लाभते. तर सत्संग पूर्व पुण्याईच्या माध्यमाने लाभते. आपली पूर्व पुण्याईच्या प्रभावाने. सत्संग आध्यात्मिक भावनेने लाभते. श्रवण, हरिकथा, भजन, कीर्तन इत्यादी अनेक माध्यमाने सत्संग मनुष्याला लाभते. प्रयत्नपूर्वक सत्संगामध्ये भाग घ्यावा. अत्यंत प्रयत्नपूर्वक. कोणालाही रस्त्यावर येणा जाणाऱ्यांना सत्संग लाभत नाही. कट्ट्यावर बसून गप्पा मारणाऱ्यांना सत्संग लाभत नाही. घरात बसून व्यर्थ ऐहिक सुखामध्ये रती असणाऱ्याला सत्संग लाभत नाही. तर या सर्व कारणाने सत्संग लाभतो. तर आता सत्संगाचे फायदे काय आहे, कशासाठी आपण सत्संग करावा. कारण की शास्त्र सांगते प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते. ज्यापासून आपल्याला प्रयोजन आहे, फल आहे, तरच मानव मनुष्य काय करतो, त्या एका कार्यक्रमामध्ये सहभाग होण्यास प्रवृत्त होतो. तर मनुष्याला याचा काय उपयोग आहे. तर अनेक फायदे आहेत, विश्वतोमुख फायदे आहेत. आणि सर्व धर्मगुरूंनी मानलेलं आहे की सत्संगानेच पुरुषार्थ लाभते. तर आपण सत्संगाचे फायदे काय आहेत, आपल्याला त्याचं प्रयोजन काय आहे ते पाहूया. सत्संगामुळे अंतःकरण शुद्ध होते. सत्संगामुळे मनाची चांचल्यता दूर होते. ज्याच्या घरात दररोज सत्संग, हरिकथा, चरित्रकथन, भागवत आदी पुराण पठण इत्यादी सर्व काही चालते, तर त्या यजमानाचे भाग्यच फुलते. त्या यजमानाचे, साधकाचे भाग्यच काय होते, फुलते. सत्संगाने श्रेय प्राप्त होते. सत्संगाने पुण्य संपादन होते. सत्संगाने परगती लाभते. सत्संगाने चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त होतो. सत्संगाने पूर्वार्जित समस्त पाप तत्क्षणी नष्ट होतात. सत्संगाने भगवत भक्ती प्राप्त होते. सत्संगाने जन्म मरण रूपी या घोर संसारात योग्य असे मार्गदर्शन लाभते. सत्संगाने भवरोग नष्ट होते. सत्संगाने उत्तम असे आचार विचारात भर पडते. सत्संगाने भगवंतावर तसेच आई वडील थोर जनांवर, गुरुजनांवर विशिष्ट अशी श्रद्धा वाढते. असे अनेक बहुविध विचार सत्संगाने आपल्याला मिळतात. सत्संगाने भगवंतावर प्रेम आणि संसारात वैराग्य प्राप्त होते. अतिशय उत्तम रीतीने शास्त्र मार्गदर्शन करते. असे अनेक फायदे आपण पाहतो. तुकोबा म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात की न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. खूप सुंदर वाक्य आहे. धन, दौलत, मान, सन्मान, अधिकार, कोणतेही पदवी म्हणा तर ते नको, मुक्ती देखील नको, तर मला काय पाहिजे, संत संग होई सदा, सज्जनांचा सहवास दे, असे तुकोबा म्हणतात. महाविद्वद्वरण्यांनी, अनेक थोरांनी, अनेक गुरुजनांनी प्रथम मार्गदर्शन काय करतात, तर सत्संग व्हावा. पहिला सज्जनांचा सहवास होऊ दे. उगीच म्हणत नाहीत ते. याच्याने सामान्य जनाच्या जीवनात बराच असा बदल घडून येतो. त्याच्या योग्य विशुद्ध आचरणाने मन सात्विक बनते. आपले आचार विचार शुद्ध होतात आणि शांती समाधान लाभते. हेच श्रीमद भागवतात
सांगतात की आदौ संगंच साधुषु, पहिला सज्जनांचा सहवास दे म्हणून. आणि काहीही नको. तर कारण काय, तर परिसर ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे मनुष्याच्या मनावर परिणाम भासतो. ऐहिक सुखाच्या परिसरामध्येच मनुष्य गुंतला तर त्याला सत्संगाकडे, अध्यात्माकडे त्याचे मन रमत नाही. तर अध्यात्माकडे त्याचे मन रमावायला पाहिजे, त्याचे मन स्थिर राहायला पाहिजे, त्याचे मन दुष्ट प्रकारच्या वासनेतून मुक्त व्हायला पाहिजे. तर सत्संग लाभणे आवश्यक आहे. इत्यादी अनेक फायदे सांगून आता या वास्तव जीवनामध्ये सत्संगाची आवश्यकता किती आहे आणि का आहे हे आपण पाहूया. सत्संगाची आवश्यकता किती व का आहे हे आपण पाहूया. वास्तव या कलियुगात मानवाची स्थिती तरी खूप वाईट आहे, खूप वाईट आहे. प्रायेण अल्पायुषो मर्त्याः कलौऽस्मिन् युगे जना मंदा सुमंदमतयः मंदभाग्याः उपद्रुताः. या कलियुगात बहुतेक करून अल्पायुषी, मंद, आळशी, मार्गभ्रष्ट, दुर्दैवी आणि अशांत मनस्थितीचे लोक असतात. स्वतः करीत नाहीत, दुसऱ्याला करूनही देत नाहीत. स्वतः ऐकत नाहीत आणि दुसऱ्यालाही ऐकून देत नाही. स्वतः लोकांमध्ये मिसळत नाहीत आणि दुसऱ्यांनाही मिसळून देत नाही. अशी आपली प्रवृत्ती वाढत गेलेली आहे. प्रत्येक मनुष्याला वाटते की मला 100 वर्षे आहेत, मी काहीही करू शकेन. तर तसे नाही. श्रीमद भागवतात सांगतात की पुंसां वर्षशतम् आयुः तदर्थं चाजितात्मना निष्फलं यदसो रात्र्यां शेतेंधं प्रापितस्तमः. श्रीमद भागवतामध्ये सांगतात की अज्ञानाच्या प्रभावाखाली मनुष्य रात्रीच्या वेळी 12 तास झोपून काढतो. झोपल्यावर तेवढा काळ अपव्यय झाला. म्हणजे 100 वर्षातील 50 वर्षे आपण झोपून काढलेलं आहे. आता राहिले 50 वर्ष. या उर्वरित 50 वर्षामध्ये बालपण, यौवन, तारुण्य आणि वृद्धाप्य घालवतो. अशाप्रमाणे 100 वर्षी कसे निघून गेले हेही आपल्याला जाणवत नाही, याची कल्पना देखील येत नाही. तर त्या मनुष्याचा उद्धार कसे, तर सांगतात कौमार आचरेत प्राज्ञः धर्मान भागवतान्यः दुर्लभम मानुषम जन्म तदप्य ध्रुवमर्थदम. श्रीमद भागवत प्रत्येक टप्प्याटप्प्याला, प्रत्येक पावलापावली आपल्याला जागे करते, जागरूक करते, आपल्याला उठवते. काय केले पाहिजे, तर कौमारावस्थेमध्येच म्हणजे बाल्यपणापासूनच आपण सत्संग लाभणे आवश्यक आहे. तेच सांगते धर्मान भागवतानिह. जप, तप, अनुष्ठान, श्रवण, मनन, निधिध्यासन इत्यादी करणे खूप आवश्यक आहे. तर ते दुर्लभ अशा मनुष्य जन्माचे सार्थक होते. आचरेत प्राज्ञः. तर आचरण म्हणजे कोण करणार, गुरुजनच करणार, थोर संतच करणार. त्यांचे आचरण आपल्याला यायला पाहिजे, त्यांचे आचरण आपण करावं पाहिजे. तर त्यांच्यामध्ये आपण मिसळल्यावर, त्यांचा सहवास आपल्याला लाभल्यावर आपले उद्धार होणार, मगच ते संग लाभणार. तर हेच फायदे आहेत. सत्संग कधी लाभणार, तर सत्संगामध्ये आपण समाविष्ट झाल्यास आपल्याला सत्संग लाभतो. मुख्य कारण सांगतात सज्जनांच्या सहवासामुळे
वेळ व्यर्थ वाया जात नाही. मन प्रसन्न होते, भक्ती वाढते, ज्ञानाचे पारम्य कळते आणि ज्ञानानेच उत्तम सद्गती प्राप्त होते. हेच शास्त्र सांगते, ज्ञानेनैव परम पदम. ज्ञानानेच परम श्रेष्ठ उत्तम उत्तुंग असे पद प्राप्त होते, म्हणजे उत्तम अशी गती आपल्याला मिळते. विष्णुतीर्थांनी सांगतात सारोद्धार ग्रंथामध्ये, सतान प्रसंगान मम वीर्य संपदो भवन्ति हृत्कर्ण रसायना कथाः तज्जोषणादाश्वपवर्गवर्त्मनि श्रद्धावती भक्तिरनुक्रमिष्यती. सत्संगाचे मूल सांगतात, सज्जनांच्या सहवासामुळे मुख्य मन प्रसन्न होते, भगवत कथा श्रवणाने भक्ती जागरूक होते, भगवत अपरोक्ष प्राप्त होते. हेच पाहिजे आपल्याला. या संसार बंधनातून निर्मुक्त होऊन शाश्वत सुख अनुभवले पाहिजे. म्हणून वास्तव जीवनात सत्संगाची आवश्यकता खूप खूप आहे. ते आपल्याला जाणवायला देखील पाहिजे. क्षणभंगुर अशा मानवदेहाचे समर्थन तसेच सार्थक होण्यास सत्संगाची फार गरज आहे. हेच सत्संगाचे मुख्य प्रयोजन आहे. कशासाठी पाहिजे तर अशा या संसारातून निर्मुक्त होऊन शाश्वत सुख अनुभवण्यास सत्संग पाहिजे. अशाप्रमाणे अनेक पुराणांतरामध्ये सत्संग महिमा कशाप्रमाणे वर्णिले आहे ते पाहूया. श्रीमद भागवत सांगते, येषां संस्मरणात् पुंसां सद्य शुद्ध्यन्ति वैग्रहाः किं पुनर्दर्शनं स्पर्श पाद शौचासनादिभिः. महात्म्यांचे दर्शन किती अनमोल आहे. त्यांच्या दर्शनास, त्यांच्या सहवासास किती प्राधान्य आहे ते सांगतात. ज्या महात्म्याचे केवळ स्मरण केल्याने आपले घर पावन होत असताना त्याचे प्रत्यक्ष दर्शन, त्याचे प्रत्यक्ष चरणपूजा, चरण कैंकर्य, चरण स्पर्श, त्यांचे पाद प्रक्षालन, आसन, भोजन इत्यादी होणे म्हणजे किती सौभाग्यकारी, किती आश्चर्यकारी गोष्ट आहे. केवळ सत्संगाचे दर्शन झाल्यास, केवळ साधू संतांचे पाय आपल्या घरामध्ये पडल्यास, केवळ त्या संतांचे नामस्मरण केल्यास अनेक फायदे आहेत. का आपण त्यांच्यापाशी जातो तर मन प्रसन्न होते. अनेक जी व्यथा आहे, जे कष्ट आहेत, जे दुःख आहे ते सर्व काही दूर होतात. नारद पुराण सांगते, असार भूते संसारे सारमेतत् अजात्मज भगवद भक्त संगश्च हरिभक्ती तितिक्षता. नारद पुराण सांगते की स्वारस्यहीन अशा संसारात केवळ 3 मात्र गोष्टी सारभूत आहेत. केवळ 3 गोष्टी सारभूत आहेत. तर कोणकोणते तर भगवत भक्तांचा संग, दुसरा विष्णू भक्ती आणि तिसरे द्वंद्व सहिष्णुता. हे 3 गोष्टी मात्र असार अशा या संसारामध्ये सारभूत आहेत, फलदायक आहेत. श्रीमद भागवत सारोद्धारामध्ये सांगतात विष्णुतीर्थाने, अहो नृजन्माखिल जन्म शोभनम किं जन्मभिस्तत्वपरैरमुष्मिन् न यदृषीकेश यशकृतात्मनां महात्मनां व प्रचुरः समागमः. सांगतात की रघुगण राजा म्हणतो की मनुष्य जन्म खूप सर्वोत्तम आहे. अगदी स्वर्गामध्ये देवतांचा जन्म मिळवणे ते सरळ होते, मात्र या पृथ्वीवर मनुष्य जन्म मिळवणे इतके श्रेष्ठ नाही. तर उत्तम पदाचा काय उपयोग? कारण स्वर्गामध्ये ऐहिक सुखाला काही कमी नाही. सहजपणे सर्व काही सुख आपल्याला मिळू शकतात, मात्र तेथे सत्संग मिळत नाही. म्हणजे स्वर्गामध्ये सज्जन लोक नाहीत का असा प्रश्न आला तर इथे सत्संगाची प्राधान्यता किती आहे हे सांगत आहे. मनुष्य जन्म ही
अत्यंत दुर्लभ आहे, अत्यंत क्वचित आहे, क्षणभंगूर आहे. येथे केलेले साधन, या जन्मामध्ये केलेले साधन जे आहेत अनंत पटीने आपल्याला फलदायी होतात हे सांगत आहेत. स्वर्गामध्ये सर्व काही मिळू शकते, मात्र मनुष्य जन्म असल्यास सत्संग घडतो, मात्र स्वर्गामध्ये सत्संग घडत नाही असे उत्तम प्रमाणे सांगतात. भर्तृहरी शतकत्रय सांगतो, जाड्य धियो हरति सिंचती वाचि सत्यम मानोन्नती दिशती पापमया करोति चेता प्रसादयति दिक्षु तनोति कीर्ति सत्संगती कथम किमनु करोति किंसा. मनुष्यासाठी, मानवासाठी सत्संग काय काय केले नाही, सर्व काही सत्संगाने घडू शकते, तरीही मनुष्य सत्संगाच्या मार्गी लागत नाही, सत्संगाला आपल्या जवळ घेत नाही. सत्संगामुळे बुद्धी शुद्ध होते, त्या बुद्धीपासून मूर्खता नाश होते. सत्संगामुळे आपली वाचा स्पष्ट होती, शुद्ध होती, वचनाद्वारे सत्यता सेचन करते. सत्संगामुळे प्रतिष्ठा वाढते, सत्संगामुळे अनेक पाप दूर होतात, सत्संगामुळे मन प्रसन्न होते आणि दाही दिशा आपली कीर्ती अजरामर होते. अशी ही सत्संगती मनुष्याला काय काय केले तरी मनुष्य त्याला आपल्या जवळ घेत नाही, त्याच्यामध्ये सहभाग होत नाही. हे सुभाषितकार भर्तृहरी शतकत्रयामध्ये सांगतो. तर दुसराही सांगतो, बिनु सत्संग न हरिकथा तेहि बिनु मोहन भाग मोह गये बिनु रामपद होईन दृढ अनुराग. अनेक संत कवी तिथे सांगतात, सत्संगाच्या विना भगवत भजन कीर्तन यजन ध्यान पूजन अर्चन वंदन श्रवण मनन असंभव नाही तर अत्यंत दुस्तर आहे. हे सर्व घडावे, यापासून आपली साधना व्हावी, या साधनेने परलोक स्थिर व्हावे, तर आपल्याला काय करायला पाहिजे? बिनु सत्संग ना हरिकथा, सत्संग झाल्याशिवाय, सत्संगा विना हे काहीही होणे शक्य नाही. तर पहिला सत्संग करा. त्याचप्रमाणे तुलसीदास म्हणतात, एक घडी आधी घडी और आधही आध तुलसी संगती साधू किम कोटीन हरो व्याधी. तुलसीदास सांगतो की एक क्षण मात्र जरी संत समागम लाभल्यास आपले अनेक पापांचे निरसन होते, आपले जीवन पटलच पलटून टाकते. एक एक क्षण देखील आपण भगवंताला स्मरण केले पाहिजे. तर कशाच्या लाभाने? तर सत्संगाच्या परिसराने, संत समागमाने आपल्याला होऊ शकते. आचार्य चाणक्य सांगतात, सत्संगतेर्भवति हि साधुता खलानां साधूनां नहि खल संगते खलत्वं आमोदं कुसुम भवं मृदेव धत्ते मृदं दग्धं नहि कुसुमानि धारयन्ति मृदगंधं नहि कुसुमानि धारयन्ति. खूप सुंदर प्रमाणे चाणक्य सांगतात, संगतीमुळे दुष्टांमध्येही साधुत्व येते, पण दुष्टांच्या संगतीने साधुजनांमध्ये दुष्टता कधी येत नाही. त्याचप्रमाणे मातीला फुलाचा वास येतो, परंतु फुलाला मातीचा वास कधी येत नाही. जे कठोर असतात ते निर्मल होतात, मात्र निर्मलता कठोरतामध्ये गेल्यामुळे ते कधीही कठोर होत नाही. हेच संतांचे पायगुण म्हणतो, हेच संतांचे महत्व म्हणून सांगतात, हेच संतांचे उपयोग म्हणून सांगतात. एक नीती सांगते, साधूनां दर्शनं पुण्यं तीर्थभूता हि साधवः कालेन फलते तीर्थ सद्य साधू समागमः. साधू संतांच्या दर्शनाने पुण्य लाभते, खरे आहे. साधू तीर्थांसारखे आहे. तीर्थाटनाचे फल काही प्रयत्नाने कालांतराने मिळते, मात्र साधू समागमाचा फल जो आहे तो त्वरित आपल्याला मिळतो. असे अनेक फायदे आहेत. कशासाठी आपल्याला
सत्संग लाभावा. तर या सर्वांसाठी या कलियुगामध्ये परिसर पूर्ण मालिन्याने पूर्ण आहे, पूर्ण दूषित आहे. या दूषित परिसरामध्ये जे काही आपण साधन केल्यास ते पूर्णपणे फल देण्यास योग्य होत नाही. अशा परिसरामध्ये एक कामधेनूप्रमाणे असलेले कोण आहेत तर सत्संगाची महिमा आहे. आपण जे इच्छा करतो, जे मागतो ते सर्व आपल्याला सत्संगाने लाभते. अशाप्रमाणे अनेक दासवाणीमध्ये देखील सत्संगाची महिमा गाजवलेली आहे. सत्संगाने मानवाची जीवनाची स्थितीच बदलून ठेवते. पापकर्मी असता व्याध जाहला संतांचा सद्बोध होवनी वाल्मिकी सावध पूर्णी केले रामायण. वाल्मिकीने रामायण रचले, लिहिले. वाल्मिकी हा कोण होता तर वाल्या कोळी होता, फार दुष्ट होता असे अनेक सांगतात. मात्र संतांचा समागम झाल्यास, संतांचे मार्गदर्शन लाभल्यास त्या कोळीपासूनच, त्या वाल्या कोळीपासूनच रामायण लिहिले गेले. म्हणजे किती कटुता मनामध्ये असली तरी ते सर्व फोडून 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 निर्मल करण्याचे सामर्थ्य सज्जनांमध्ये आहे. त्याचप्रमाणे अनेक विचार सांगतात. वनी जाता यदुराये देखिले संतांचे पाये 24 गुरुचे सोये ऐकुनी तन्मय जाहला धन्य जाहले थोर, धन्य जाहले थोर. श्रीमद भागवतामध्ये येथे 11वा स्कंद उद्धव गीता असे म्हणतात. तेथे 24 गुरूंचे वर्णन आहे. हे 24 गुरूंचे वर्णन आपल्याला प्रकृती पाठा यामधून कळतं. जे काही आपण ज्यापासून जे जे बोध घेतो, जे जे तत्वज्ञान आपण मिळवतो ते सर्व साधू संत आहे, ते सर्व आपले गुरु आहे हे सांगतात. आणि एक सुंदर असे दासवाणी आहे. त्यामध्ये सांगतात की संत समागमाच्या वेळी संत जेथे असतात तेथे साक्षात लक्ष्मी नारायण तेथे असतात. देवही देखील वेडापिसा होतो. मात्र साधू समागम लाभणे खूप आवश्यक आहे. संतांच्या घरी स्वतः भगवंत येतो. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला. देव संत सदनी राहिला. खूप सुंदर अशी व्याख्या दिलेली आहे. संतांच्या घरी स्वतः भगवंत येऊन काम करतो. गोरा कुंभाराचे वर्णन आपण पाहतो. श्रवण बाळाला उद्धार केलेले विचार आपण पाहतो. पुंडलिकाच्या घरी साक्षात पांडुरंगा आई वडिलांची सेवा केला, तेच संत म्हणून तो मानला, त्यांची अखंड सेवा केला, तर त्याच्या दारी पांडुरंग येऊन थांबला. गोरा कुंभार आहे, त्याच्या कथेमध्ये आपण पाहतो की साक्षात पांडुरंग त्यांच्या घरी येऊन त्याचे सर्व काही काम सुलभ केलं. धन्य धन्य संत चरण, धन्य धन्य संत चरण, जेते लक्ष्मी सहित शोभे नारायण, जेते लक्ष्मी सहित शोभे नारायण. नारायण 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 वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला. साक्षात वैकुंठ सोडून तो एका संताच्या घरी येऊन थांबला. तर सत्संगाची महती 1-2 वाक्यात आपण सांगून संपवतो म्हटले शक्य नाही. तर संत गाथा जी आहे, सत्संगाची महती जी आहे, सत्संगाचे जे फायदे आहेत, सत्संगाचे जे जे आवश्यकता आणि आपल्याला किती आहे, तर अनेक विचारांमधून आपण इथे पाहिले आहोत. अशाप्रमाणे
संतांचे महत्त्व अगाध, अमोघ, अप्रतिम आणि आश्चर्यकारक आहे. सर्व साधकांचे मन परिवर्तन करण्यास कारणीभूत एकैक रामबाण म्हणजे सज्जन समागम असे सर्व शास्त्र सांगते. सर्व पंथांचे गुरु सांगतात. अशाप्रमाणे संत समागमाने अनेक थोर व्यक्ती होऊन इतिहास पुराणात आपले नाव अजरामर करून घेतले. आज त्यांचेच आपण आदर्श घ्यायला हवं. तर नारद मुनी आहे. ऋषींच्या समागमाने सर्वत्र नारायण स्मरण करण्याचे, भ्रमण करण्याचे सामर्थ्य त्यांना लाभले. तर ध्रुव आहे. नारदांच्या उपदेशाने ध्रुव पदवी प्राप्त केली आहे. परीक्षित महाराजा आहे. शुकाचार्यांच्या समागमाने मुक्ती लाभलेली आहे. दैत्य बालक आहे. तर प्रल्हादाच्या उपदेशाने उद्धार झालेले आहेत. वाल्मिकी आहे. दासबोधांचा, सज्जनांचा सहवास करून त्याने रामायणच लिहिलेले आहे. अप्रतिम असे ते रामायणाचे वर्णन त्या वाल्याकोळीने केलेले आहे. अशाप्रमाणे सत्संगाने काहीही निष्फळ जात नाही. सर्व काही घडवून आणण्याचे सामर्थ्य या सत्संगामध्ये आहे. असे असतात असे अनेक फायदे आहेत. अनेक फायदे असताना असे असतात आम्हा सर्वांना देखील संत समागम, सत्संग लाभून अंतःकरण शुद्ध होऊन ज्ञान, भक्ती, वैराग्य प्राप्त हो असे सांगून माझे 2 शब्द अस्मत् स्वरूपोद्धारक पूज्य आचार्य त्यांच्या मार्फत श्री सत्यात्मतीर्थ स्वामी महाराजांच्या चरणकमली समर्पण करतो. त्याचप्रमाणे श्री 1008 श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजींचे पीठारोहण महोत्सव अनेक दिवसांनी चालत आलेले आहे. स्वामीजींच्या पीठारोहणानिमित्त रमात्रिविक्रम अध्यात्म लहरी या प्रवचन मालिकेत अनेक सुंदर असे विषय अनेक सज्जनांनी, अनेक ज्ञानीजनांनी, अनेक पंडितांनी खूप सुंदर प्रमाणे सांगून दिलेले आहे. या प्रवचन मालिकेचे आयोजक श्री सत्यात्मसेना शाखा मिरज सांगली यांनी मलाही या सत्संगामध्ये सहभाग दिल्यास, प्रवचन मालिकेमध्ये सहभाग दिल्यास त्या पदाधिकाऱ्यांना अनंत नमस्कार करून अनंत धन्यवाद देऊन या माझ्या वाङ्मय सेवेस पूर्ण विराम ठेवतो. श्रीकृष्णार्पणमस्तु. मध्वेशार्पणमस्तु. अनेन भावयत् पुण्यम् अवाप्नोतु गुरोर्मम.